पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याबाबत नुकताच शासनाने शासन निर्णय जाहीर केलेला आहे। त्यानुसार भंडारा जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भंडारा या बँकेकडून तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांच्याकडून पीक कर्ज घेतलेल्या 23,658 कर्ज खात्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे। त्यापैकी 23,655 कर्ज खात्यांचे आधार उपलब्ध आहे। भंडारा जिल्ह्यातील फक्त 3 मयत खातेदार आहेत, त्यांचे आधार कार्ड उपलब्ध नाही। जे मयत 3 खातेदार आहेत त्यांनी आपले आधार कार्ड तात्काळ बँकेला किंवा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेकडे सादर करण्याची विनंती करतो। त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील जे अपात्र आहेत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पदाधिकारी अधिकारी, अर्बन बँकेचे पदाधिकारी अधिकारी, एपीएमसीचे पदाधिकारी अधिकारी, दूध संघांचे पदाधिकारी अधिकारी, त्याचप्रमाणे माननीय लोकसभा राज्यसभा सदस्य, विधानसभा विधान परिषद सदस्य, माननीय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, त्याचप्रमाणे नगर परिषद सदस्य या सर्वांचा डेटा घेऊन तो पोर्टलवर अपलोड करण्यात आलेला आहे। त्याच्यावरची पुढची प्रोसेस शासन स्तरावर सुरू आहे। नुकत्याच काही दिवसामध्ये पात्र खात्यांची यादी प्रसिद्ध होणार आहे। यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्या गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत इथे पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यांचे आधार प्रमाणीकरण करून घेण्यात येऊन त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल। धन्यवाद। आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा।